मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारीचा 19वा हप्त्याबाबत आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत। अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे। GR नाही डायरेक्ट वितरण होणार का? 7 फेब्रुवारीच्या आत सर्वांनाच पैसे जमा होणार का? ही सगळी माहिती आपण 2 मिनिटात समजून घेऊया। तर लाडक्या बहिणीनो, मागील जो हप्ता होता तो आपल्याला कधी आला होता? 13 जानेवारीला जमा झाला होता। 13 जानेवारीला हे 1500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झाले होते। ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर व डिसेंबरचा हप्ता जमा झाला त्याच लाडक्या बहिणींना आता जानेवारीचा हप्ता देखील जमा होणार आहे। परंतु ज्यांची ऑफलाईन पद्धतीने ऑफलाईन KYC झाली आहे त्यांना जानेवारीचा हप्ता मिळणार का? या प्रश्नाचं उत्तर आहे की सध्या तरी त्याचे चान्सेस खूप कमी आहेत। कारण का, पडताळणी प्रक्रिया जरी झाली तर पुढे तुमचे कागदपत्रे पाठवले असतील व तुम्हाला तिथे पात्र करण्यात आले असेल तर नक्कीच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। व आता लक्षात घ्या, तारखांमध्ये 13 जानेवारीला वितरण झालं होतं। 13 जानेवारीला वितरण झालं होतं डिसेंबरच्या हप्त्याचं। नोव्हेंबर हप्ता 31 डिसेंबर, म्हणजे फक्त गॅप 13 दिवसांचा होता। व जेव्हा वितरण झालं त्यावेळेस कोणताही GR काढण्यात आला नव्हता। कोणता GR काढण्यात आला नव्हता न मंत्री आदित्यताई तटकरे यांनी कोणतीही अनाउन्समेंट केली होती की लाडक्या बहिणीचे पैशाचं वितरण होणार आहे। तर 5-6 फेब्रुवारी हे महत्त्वाचे दिवस असणार आहे। म्हणजेच आज आणि उद्या हे 2 दिवस महत्त्वाचे असणार आहे। कारण 7 फेब्रुवारीला काय आहे? 7 फेब्रुवारीला पुन्हा इलेक्शन असणार आहे। तर लाडक्या बहिणीनो, आचारसंहिता सुरू आहे, पैशांचं वितरण होईल का हे सगळं डोक्यातून काढून टाकायचं आहे। कारण का, आधीच सांगितलेलं आहे, आधीच काय सांगितलेलं की लाडकी बहीण योजना काय की जुनी योजना आहे व ह्या योजना जुनी योजना असल्यामुळे यामध्ये नवीन प्रक्रिया किंवा नवीन पद्धतीने काही निर्णय घेण्यात येत नाही। ही योजना सुरूच राहणार आहे, याच्या पैशाचं वाटप सुरू राहणार आहे। इथे आचारसंहिता असेल तरी सुद्धा 7 फेब्रुवारीला पैशांचं वितरण होणार नाही, परंतु 5-6 हे 2 जे दिवस आहेत खूप महत्त्वाचे आहे। वितरण कधीही होऊ शकतं। तुम्ही जर पाठीमागील जर डेट पाहिली की 13 तारखेला म्हणजे जानेवारीच्या हप्त्याचं वितरण झालं होतं व लाडक्या बहिणींनो, जे आपले उपमुख्यमंत्री आहेत ते सुद्धा सांगत आहेत की लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणारच, कोणतेही पैसे थांबवले जाणार नाही। व आता जी काही अर्थमंत्रीची जी काही कामं आहेत किंवा जे काही जबाबदारी आहे ते पूर्णपणे आपल्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेलं आहे। त्याच्यामुळे जे काही पैशांचं वितरण असू द्या, पूर्णपणे 1500 रुपयेचं जे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा व्हायला पाहिजे ते पूर्ण निर्णय कोण घेणार आहेत? आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस। त्यामुळे याबाबत कोणतेही अपडेट आले तरी आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर येणार असल्यामुळे नक्कीच आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे। कारण मागील आपण जे अंदाज सांगितले होते की 13 जानेवारीला पैशांचं वितरण होणार व पैसे नक्कीच संक्रांतीपूर्वी जमा होणार व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये तसे हे पैसे सुद्धा झाले आहेत, जमा झालेले आहेत। पण आता नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे तुम्हाला जमा झाले नाही तर सरकारने ते एका प्रश्नावरती लाडक्या बहिणीची पडताळणी केली आहे। त्यामुळे आपण एक मागणी करायची आहे की आम्हाला ऑनलाईन पद्धतीने KYC प्रक्रिया करण्यासाठी एक संधी दिली पाहिजे आहे, जेणेकरून आमचा हप्ता जो आम्ही पात्र आहे, आम्ही सरकारी नोकरी नाही, आमच्याकडे 4 चाकी वाहन नाही, आमच्याकडे 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न कमी आहे तरीसुद्धा आमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नाही, तर आम्हाला ऑनलाईन KYC करून द्या। कारण ऑफलाईन पडताळणीसाठी आपल्याला अंगणवाडी सेविकाताई नक्कीच इथे सपोर्ट करत नाही। तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे। 5 व 6 तारीख लक्षात घ्या, खूप महत्त्वाची तारीख असणार आहे। जर पुढं वितरण गेलं तर नक्कीच इथे लाडक्या बहिणी चिडणार आहेत, कारण 7 फेब्रुवारीला पुन्हा इलेक्शन असणार आहे। जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे। धन्यवाद।